नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कुंभ राशीबद्दल आज आपण बघणार आहोत. 3 जानेवारी येणारी पौर्णिमा. ही येणारी पौर्णिमा केवळ चंद्रशेती नसून कुंभ राशीसाठी एक चेतावणीचा काळ सुरू करणारा महत्त्वाचा टप्पा आहे. पौर्णिमेनंतरची चंद्राची ऊर्जा अत्यंत तीव्र होईल आणि तिचा थेट परिणाम कुंभ राशीच्या निर्णय क्षमतेवर आणि भावनिक प्रक्रिया किंवा गुप्त जीवनावर होणार आहे. या काळात मंगळ, शनी आणि राहू यांचे परस्पर ताण निर्माण होतील. जर कुंभ राशीच्या कुंडलीत गूढ शत्रू, अपघात आणि बदनामीशी संबंधित भावना सक्रिय करतात. कुंभ राशीचा स्वभाव आधीच स्थिर, संवेदनशील आणि अंतर्मुख असतो. या काळात लहानशी एक गोष्ट म्हणजे चुकीची संगत आणि आत्मविश्वास मोठ्या आणि आयुष्य बदलणाऱ्या घटनांचे कारण ठरू शकते. त्यामुळे हा लेख कोणतीही विधी निर्माण करण्यासाठी नसून आधीच सावध करण्यासाठी आहे. कारण मोठे नुकसान टाळण्यासाठी दिलेला गंभीर इशारा आहे. 3 जानेवारी नंतर पौर्णिमेपासून ते मकर संक्रांतीपर्यंत हा कालखंड असा आहे जिथे कुंभ राशीने धाडस दाखवण्याऐवजी संयम, शांतता आणि अलिप्तता स्वीकारणे खूप महत्त्वाचे आहे. अत्यंत आवश्यक सुद्धा आहे तुमच्या जीवनासाठी. कारण या नंतर तुमचं आयुष्य हे बदलणार आहे. या ठिकाणी तुम्ही जाणे टाळायचं आहे. या लोकांशी मिळणे, काही निर्णय घेणे या काळात तुम्हाला टाळलं तरच पुढील काही काळ अधिक सुरक्षित स्थिर होऊ शकतो. नंबर 1 आहे वादग्रस्त ठिकाणी. कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन, चौकशीशी संबंधित जागा अत्यंत धक्कादायक आहे. 3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतर कुंभ राशीच्या कुंडलीत श्रेष्ठ भाव म्हणजे शत्रुवाद आणि केस आणि अपघात, गुप्त घटना व द्वादश नुकसान या बदनामींची एकाच वेळी सक्रिय होतात. याच काळात शनीची कठोर दृष्टी आणि मंगळाचा उग्रसहा एकमेकांवर आढळतो. या गृहस्थितीमुळे जुने वाद पुन्हा उकळून काढले जातात. पूर्वी मिटलेले केसांचा एक नवा अध्याय सुरू होऊ शकतो. तुमच्या विरोधात पुरावे तयार होऊ शकतात. सत्य असूनही तुमच्यावर संशय घेतला जाऊ शकतो. विशेष धोका कशाचा आहे? पोलीस स्टेशनमध्ये शब्द जुन्या चुकीच्या पद्धतीने नोंदवले जाणे, कोरड्या चुकीचा सल्ला मिळवणे, सरकारी कागदपत्रेमध्ये त्रुटी होणे, नोकरी जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न करणे. कुंभ राशीचा स्वभाव स्पष्ट आणि रोखठोक असल्यामुळे या काळात तुमच्या आक्रमक प्रतिक्रिया स्वतः तुमच्या विरुद्ध पुरावा म्हणू शकते. त्यामुळे कोणतीही चौकशी, वाद किंवा कायदेशीर प्रक्रिया या काळात टाळणे हे शहाणपणाचे ठरेल तुम्हाला. नंबर 2 आहे मद्यपान, पार्टी, गुप्त भेटी आणि संशयास्पद लोकांच्या ठिकाणी. येथे कान कशी उघडते? या काळात राहू आणि चंद्र यांचा मानसिक स्तरावर तीव्र प्रभाव पडतो. त्यामुळे भ्रम निर्माण होते, निर्णय क्षमता कमी होते, आकर्षण आणि वासनेवर नियंत्रण राहत नाही, विश्वास चुकीच्या लोकांवर ठेवला जातो. विशेषतः बार, पार्टी, क्लब, खाजगी खोल्या, गुप्त भेटीचे ठिकाणे इथे गेल्यास तुमचे बोलणे रेकॉर्ड होऊ शकते. फोटो किंवा व्हिडिओ काढले जाऊ शकतात. तुमच्या विरुद्ध सुरू होऊ शकते. विवाहित व प्रेम संबंधात संस्थेचे विष पसरू शकते. कुंभ राशीच्या प्रतिमा बाहेरून शांतपणे आणि आतून गोड असते. या काळात एक चुकीचा प्रसंग तुमच्या आयुष्यभराची बदनामी देऊ शकते. विशेषतः विवाहित आणि प्रतिष्ठित आणि सामाजिक जबाबदाऱ्या असलेल्या लोकांनी या ठिकाणांपासून पूर्णपणे दूर राहणेच आवश्यक आहे. नंबर 3 आहे प्रवासातील धोकादायक ठिकाणी. रात्रीचा प्रवास, रस्ते, पाण्याजवळची ठिकाणे. पौर्णिमेनंतर चंद्र आणि मंगळ यांचा संघर्ष कुंभ राशीसाठी शारीरिक पातळीवर परिणाम करणारा ठरतो. यात थेट परिणाम अपघात, घसरून पडणे, जखमा, अचानक उघडणारे घटनांवर विशेष धोका आहे. रात्रीचा वेग, वाहन प्रवास व ओसाळ रस्ते, या निर्जन परिसर, नदी, तलाव, समुद्र, खोल पाणी मध्ये पाठ करून किंवा वाहन चालवणे किंवा थकलेल्या अवस्थेत या काळात गृहसंकेत स्पष्ट सांगतात. धोक्याची जाणीव असूनही दुर्लक्ष केले तर शिक्षा निश्चितच आहे. प्रवास टाळता येत असेल तर टाळावा. महत्त्वाची सूचना म्हणजे हे तिन्ही पॉईंट्स केवळ भीती दाखवण्यासाठी नाही तर पूर्वसूचना म्हणून दिलेले इशारे आहेत. कुंभ राशीने जर या काळात संयम, शांतता आणि अलिप्तता ठेवली तर हेच ग्रह नंतर मोठ्या संकटातून वाचवणारे ठरू शकतात.
आता मोठे कांड म्हणजे नेमके काय घडू शकते? या काळात मोठे कांड म्हणजे याचा अर्थ केवळ लहान अडचण नाही, तर बदनामी आणि प्रतिष्ठेचा मोठा धक्का. कायदेशीर पोलीस प्रकरण, कौटुंबिक किंवा नवविवाहित नात्यात अपघात किंवा शारीरिक किंवा हिंसा, आर्थिक नुकसान व विश्वासघात. विशेषच म्हणजे या घटना अचानक नाही तर कोणतीही पूर्वसूचना न देता घडू शकतात. या काळात कुंभ राशीने काय करावे? शक्यतो शांत आणि अलिप्त राहावे. भांडण, वाद, चर्चा यांपासून दूर राहावे. गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नये. नवा प्रवास आवश्यक असेल तर करावा, नसेल तर टाळावा. जप आणि आध्यात्मिक साधना वाढवावी. हा काळ तुमची परीक्षा घेण्यासाठी आलेला आहे, शिक्षण देण्यासाठी नाही. सावधगिरी बाळगली तर मोठे संकट टळू शकते. 3 जानेवारी पौर्णिमेनंतर मकर संक्रांतपर्यंत हा काळ ऊर्जा कुंभ राशीसाठी कसोटीचा घेणारा असणार आहे. योग्य वागणुकीचे संकट टाळता येणार आहे. या कालावधीत सांगितलेले 3 ठिकाणे टाळले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची, बदनामी होण्याचे, कायदेशीर अडचण उद्भवण्याचे किंवा नाकारता येत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात धोके बाहेरून कमी दिसतात पण आतून अत्यंत खोल आणि घातक असू शकतात. कुंभ राशीचा स्वभाव सगळं सहन करतो, योग्य प्रतिक्रिया देण्याची असते. पण या काळात प्रतिक्रिया देण्याऐवजी सर्वात मोठं शस्त्र म्हणजे तुम्हाला शांत राहणे. हे काळ संपल्यानंतर परिस्थिती हळूहळू स्थिर होईल, पण या मधल्या काळात घेतलेले चुकीचे निर्णय दीर्घकाळ परिणाम देऊ शकतात. त्यामुळे संयम, शहाणपणे, सावधगिरी यांनाच प्राधान्य द्या. ग्रह तुमच्या विरोधात नाही तर तुमचे शहाणपण वागायला भाग पाडत आहे. हा इशारा वेळेत समजून घेतला तर मोठे शक्य. पुढील काळात दिशा, नवीन निर्णय, अधिक सुरक्षित भविष्य तुमची वाट पाहत असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.